आज इथं आपण फिनिक्स स्टडी सेंटर या उद्घाटनासाठी आलेले आहोत. त्यानंतर आजचे जे फिनिक्स स्टडी सेंटरचे जे हे आहे कामगिरी आहे म्हणजे स्टडीज पास म्हणजे त्यांचा हे केली पूर्ण सक्सेसफुल वगैरे झालेली असे आदरणीय आरती गायकवाड सर, नंतर त्यांच्यावर उपस्थित असलेले मान्यवर आणि सर्वांचे हार्दिक अभिनंदन स्वागत. सांगायचं झालं तर समजा आजकालचे जे विद्यार्थी आहेत ते कोणाला ना कोणाला तरी समजा विचारून वगैरे काहीतरी करतात, पण तसं नाही. तुम्हाला स्वतःहून जे वाटलं असेल ते तुम्ही करायला पाहिजे. एकदम कुणीतरी म्हणते की UPSC कर किंवा MPSC कर असं नाही, तुम्हाला स्वतःला ते वाटलं पाहिजे. आणि त्यावेळेस काही विद्यार्थी नंतर सांगून पुन्हा उशिरा करतात. तर अगोदर तुम्हाला माहीत असेल तर त्याचं तुम्ही नंतर वेळ देऊन त्याचं ते जे आवाका आहे त्याचा अभ्यासक्रम वगैरे काय आहे ते अगोदर हे करून माहिती करून तुम्हाला आणखी वेळ भेटेल आणि त्यावेळेस तुम्ही नक्कीच यशस्वी होतात. नंतर त्यानंतर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत काढलेले ते तुम्हाला सांगतो. जर एखादी स्पर्धा परीक्षेची तुम्ही जर तयारी करत असता तर त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला अभ्यासक्रम व्यवस्थित पाठ करायला लागेल. नंतर पुन्हा मागच्या परीक्षेचे पेपर एक तुम्हाला गोळा करून त्याचा एक अभ्यास करावा लागेल. पुन्हा व्रत वाचताना मनोरंजन, गुन्हेगारी आणि व्रत वाचणं टाळायचं त्याचं. म्हणजे पुन्हा सोशल मीडियाचा चांगला वापर झाला पाहिजे. खाडे खूप छान सांगितलं की सोशल मीडियाचा खूप छान वापर होतोय आणि ते केलाच पाहिजे. पण काही विद्यार्थी त्याचं हे करतात ते वेगळी गोष्ट आहे. समजा तर अभ्यासासाठी व्हॉट्सअपचा ग्रुप असावा. अभ्यासातील मुद्द्यांवर सखोल चर्चासत्र करा. यश तुमचं नक्कीच आहे. फिनिक्सच्या माध्यमातून आलेली ही संधी तुम्ही दौडू नका. पुन्हा नंतर एवढं बोलून मी इथं पूर्ण विराम देतो माझ्या भाषणाला. धन्यवाद.